इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय पक्ष आणि आघाड्यांचे उमेदवार निश्चित नव्हते। त्यामुळे अनेकांनी पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्ष किंवा आघाड्यांमध्ये प्रवेश केला, तर काहींनी एकला चलोचा नारा देत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। 65 जागांसाठी इचलकरंजीत तब्बल 456 उमेदवारी अर्ज दाखल झाले। छाननीत त्यापैकी 11 अर्ज अवैध ठरल्यानं आता 445 अर्ज शिल्लक राहिलेत। शुक्रवारी अर्ज माघारीची अखेरची मुदत असल्यानं नेते मंडळींकडून नाराजांची मनधरणी सुरू आहे। त्यामुळे कोण कोण माघार घेणार आणि कोण कोणाचा काटा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। इचलकरंजीत जरा जास्तच राजकीय संवेदनशीलता आहे। महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या निमित्तानं इचलकरंजीत राजकारणाची खिचडी झाली आहे। उमेदवारी निश्चित करताना सर्वच पक्षांच्या नेते मंडळींना प्रचंड कसरत करावी लागली। महायुतीला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या शिवशाहू आघाडीत जागा वाटपावरून बिनसल्यानं शिवसेना, ठाकरे गट आणि आम आदमी पार्टी हे दोन पक्ष बाहेर पडले। त्यानंतर आम आदमी पार्टीसह काही समविचारी पक्षांनी एकत्र येऊन इचलकरंजी परिवर्तन आघाडीची स्थापना केली, तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे। त्यामुळे इचलकरंजीत तब्बल 937 उमेदवारी अर्जांची विक्री झाली। त्यापैकी 456 जणांनी अर्ज दाखल केलेत। छाननीमध्ये 11 अर्ज अवैध ठरल्यानं आता 445 अर्ज शिल्लक आहेत। त्यापुढे जाऊन आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळींच्या गुप्त हालचाली सुरू झाल्यात। नाराज झालेल्या निष्ठावंतांचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांच्या माघारीसाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत। त्यामध्ये किती यश येतं, कोण कोण माघार घेतं आणि निवडणूक रिंगणात कायम राहून कोण कोणाचा काटा काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।